तसे ते NGOच्या मध्ये कसं बसवायचं सर? कारण काम भरपूर वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांचं चालू आहे. हे पण पहा, एक्झॅक्ट तुम्हाला आता सध्या ती ट्रस्ट कशामध्ये काम करते हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला त्यातलं काय आवडले त्यानुसार तुम्हाला त्याचं स्किल तुम्हाला हवं आहे त्यांच्याकडून, तर त्याच्यामध्ये तुम्ही करा. त्यांची बरेच चाणक्य मंडळाची विश्वस्त संस्था असेल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते काम करत असतील. मात्र तुम्हाला जे अपेक्षित आहे त्याचं काय आहे ते त्यानुसार तुम्ही बघा. ओके सर, थँक्यू. पुढं कीर्ती जाधव बोला. कुणाला बोलायचं आहे? पायल, तुम्हाला बोलायचं आहे का? बोला. हां सर, मी पायल बोलते. हां पायल बोल. मी ग्रामपंचायतची माहिती घेते. ठीक आहे, तरीही मी सातत्यानं सांगितलं आहे ग्रामपंचायत हा एक भाग आहे, बरोबर आहे. पण आपली गुणकौशल्य आता सरकारनं जे सुरुवातीला इलेक्शनमध्ये पण मुद्दा गाजलेला होता, इंटर्नशिप अप्रेंटिसशिप करायची आहे, अशा संदर्भामध्ये विद्यार्थ्यांना त्यामध्ये दिलं जावं, अशा पद्धतीनं गव्हर्नमेंट आग्रही असलेलं दिसतं. मात्र आपण फक्त ग्रामपंचायतमधलं स्किल आपण आत्मसात करणार आहोत की वेगवेगळे जे आपले एका टायपिंग इन्स्टिट्यूटमध्ये टायपिंग शिकणं असेल, कौशल्य आत्मसात करण्याचा प्रकार जो असतो संस्थेमधला, म्हणजे साधारणतः त्याच्यामध्ये आपल्याला एखादं ट्रेनिंग घेऊन ते आपल्याला करता यावं आणि त्या ट्रेनिंगचा एक मथितार्थ आपल्याला त्याचं सर्टिफिकेट मिळणं असंही करू शकता. ओके, आता त्या ज्या मॅडम आहेत, कोण आहेत त्या, करिश्मा शिंदे, त्या समाज कल्याण विभागामध्ये गेलेल्या आहेत. समाज कल्याण विभागामध्ये त्या ऑन जॉब ट्रेनिंग करत आहेत. समाज कल्याण विभागामधल्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्याचं वाटप कशा पद्धतीने केलं जातं, त्यामध्ये वेगवेगळ्या ज्या अर्ज प्रणाली कशा आहे तिथली समाज कल्याणमधली, आणि त्या उपेक्षित समाजाला कशा पद्धतीनं मदत केली जाते याच्यावरती त्यांनी ऑन जॉब ट्रेनिंग काय केलेलं आहे. त्या विद्यार्थ्यांना त्यांनी तिथं ऑन जॉब ट्रेनिंग आपली सुरू केलेली आहे. तसं इतरांचं काय आहे, कुणी काय बोलायला काय हरकत आहे? सर, मी आता मुख्यमंत्री योजनेतनं करते ग्रामपंचायत. मुख्यमंत्री योजना जी आहे ती ग्रामपंचायतला काय राबवली जाते, तिचा मेन काय आहे, कशा संदर्भात मुख्यमंत्री योजना आहे ती? बोला पाहिजे. मुख्यमंत्री योजना ग्रामपंचायतच्या लेवलला कशा पद्धतीनं राबवली जाते, काय आहे मुख्यमंत्री योजनेमध्ये, कशा संदर्भात आहे, घरबांधणी संदर्भात आहे, आर्थिक सक्षमतेवरती आहे की कशावरती आहे, हे आधी जाणून घ्या आणि त्याच्यानंतर करा. बोला बाकी. ओके. हां, बाकीच्यांना काय प्रश्न असतील तर आता चर्चा करा पटकन. हां बोला. चालेल ना, चांगलं आहे ना, कृषी याच्यावरती पण करू शकता. सर, ते फीचं काय होतं? कारण मध्ये माझी एक मैत्रीण होती ना, त्यांनी सगळ्यांनी 680 पे केले. आता सध्या मी एकाच गोष्टीवर बोलणार आहे. तो प्रश्न आता महत्त्वाचा नाही. आता कशाचा प्रश्न आहे, कशा संदर्भात टाकले आपण? चर्चा कशा संदर्भात आहे आपली? ओके, ऑन जॉब ट्रेनिंग संदर्भात आपली ही चर्चा आहे आणि त्याला अनुषंगूनच या गोष्टी विचारायच्या सध्या. बरोबर ना? आवाज येतोय? हां, मग आता मला 1 बाय 1 काय समजलं नाही आहे म्हणून सांगा, मी सांगतो, मी सांगणारच आहे. पण सुरू केली की नाही ऑन जॉब ट्रेनिंग हे महत्त्वाचा विषय आहे. बोलतो, ऐकतोय, बोला. हे पहा, शैक्षणिक संस्थेमध्ये जी आपली ऑन जॉब ट्रेनिंग आहे त्याचं एकूणच आपल्याला काय त्याच्यातनं शिकता येणार आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे का नाही सांगा. त्यातनं काय आपल्याला वेगळं शिकायला मिळालं हे सांगता आलं पाहिजे आपल्याला. म्हणजे आता कुठल्या शैक्षणिक संस्थेमध्ये कशा संदर्भात तुम्ही काम करणार आहात ते तर सांगा मला. बरं.
हे एक माहिती रूपानं झालं. मुळामध्ये ऑन जॉब ट्रेनिंगचा जो इंटर्नशिपचा किंवा ऑन जॉब ट्रेनिंगमध्ये कशा पद्धतीनं गुणकौशल्याचा विकास केला जावा या संदर्भातच ऑन जॉब ट्रेनिंग करायची आहे. ओके, मग त्यामध्ये तुम्हाला काय स्किल्स प्राप्त झाली याच्यावरती चर्चा झाली पाहिजे. म्हणजे आता तुम्ही पतंगराव कदममध्ये शैक्षणिक संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती असतील, इतर सोयी सवलती असतील, त्या कशा दिल्या जातात, विद्यार्थ्यांना त्या युजर फ्रेंडली आहेत का. एखादी वेबसाईट आनंद तुमचा कोणाचा माईक सुरू आहे? तुमचाच आहे का? ओके, ठीक आहे. अशा संदर्भामध्ये तुम्ही त्याच्यावरती म्हणजे एकूणच ह्या इंटर्नशिपचा मुख्य हेतू काय आहे की एखादी आपण योजना, आता मी सहज ग्रामपंचायत सांगितलं म्हणून ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जाणं, तर ते प्रत्येकजण त्या योजनेसंदर्भामध्ये काम करतात. मात्र खऱ्या अर्थानं ज्यावेळेस पॉलिटिकल सायन्सच्या विद्यार्थ्यांना एखाद्या लिडरशिप जो असतो, राजकीय नेतृत्वाची कार्यपद्धती कशी असते, किंवा एखादा सेवाग्राम आश्रम आहे, किंवा एखाद्या पक्षाची कार्यकारिणी कशा पद्धतीनं, त्याची दैनंदिनी कशा पद्धतीनं त्या पक्षाची चालते. एखादं जिल्हा कार्यालय आहे, तालुका स्तरावरील कार्यालय आहे, त्या कार्यालयाचा जो अध्यक्ष आहे एखाद्या पक्षाचा, व्हॉटेवर भाजप, काँग्रेस या पक्षांच्या कार्यकारिणीचं कशा पद्धतीनं ते कामकाज चालतं. आणि आपण जर एका पक्षाचा सदस्य असलो किंवा होणार असो, किंवा आपला स्वतःचाच पक्ष आपण निर्माण करत, तर त्याची कार्यपद्धती कशा चालते. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये एखादा गर्दीचं ठिकाण आहे, त्या गर्दीच्या ठिकाणामध्ये एखादं ट्रॉफिक जाम होतं. आता साधी गोष्ट आहे की आपण ट्रॉफिकवाला कसा तो रस्ता क्लीन करतो, किंवा त्या रस्त्यावरचं ट्रॉफिक कसं नियंत्रित करतो, ही एक स्किल आहे. म्हणजे माझ्या सांगण्याचा मुख्य हेतू लक्षात घ्या की अशा पद्धतीचं गुणकौशल्य आपण मिळवणं गरजेचं आहे. म्हणजे त्यानंतर ज्या ह्याच्यामध्ये आपण ऑन जॉब ट्रेनिंग करणार आहोत ती सर्वसाधारण 120 तासाची असणार आहे. यामध्ये तुम्ही जर बघितलं की ऑन जॉब ट्रेनिंगसाठी आवडीचं क्षेत्र निवडलं पाहिजे, त्या क्षेत्राची माहिती आपल्याला असली पाहिजे, संस्थेची माहिती देता आली पाहिजे. त्यामध्ये आपल्याला जी कामं आहे किंवा जबाबदारीचं वर्णन आपण त्यामध्ये केलं पाहिजे. ऑन जॉब ट्रेनिंग प्रोजेक्ट संदर्भात आपल्याला एखादी जबाबदारी त्या संस्थेने दिली असेल की आता तुम्हाला मी सांगितलं की कशा पद्धतीनं समाज कल्याणमध्ये फेलोशिपचं वाटप केलं जातं. मग तुम्हाला सांगितलं जातं की ह्या फेलोशिपची माहिती तुम्ही विद्यार्थ्यांना, येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना द्यावी. तर तुम्ही कशा पद्धतीनं देता हेही महत्त्वाचं आहे, बरोबर. त्यानंतर ही जी कार्य आणि जबाबदारी आहे, म्हणजे ऑन जॉब ट्रेनिंग करत असताना आपल्याला दिलेली कामं, म्हणजे सहज आता ती कोण करतं का नाही मला माहीत नाही, पण मी ग्रामपंचायतमध्ये एखाद्या दाखले जन्ममृत्यू नोंद प्रमाणपत्र कशा पद्धतीनं जो ग्रामसेवक आहे तो कशा पद्धतीने लिहितो आणि तो लोकांना देतो, किंवा इतर जी कामं आहेत ग्रामपंचायत तशी आपल्याला मिळालीत का कामं तशी, तर त्याचं उत्तर येतं नाही, फक्त कागदोपत्री हे तयार केलं जातं. मात्र याचा मतित अर्थ आहे की तुम्ही त्या पद्धतीमध्ये संस्थेमध्ये इन्व्हॉल्व होणं गरजेचं आहे आणि तिथं ऑन जॉब ट्रेनिंग करणं गरजेचं आहे. म्हणजे ही आवडीचा भाग आहे आणि या आवडीतनं तुमचा ज्ञानाचा, तुमच्या नॉलेजचा विकास होतो, स्किलचा, वेगवेगळे तुम्हाला स्किल्स त्यामधनं प्राप्त होतात. सहज ह्याच्यामध्ये पोस्ट खातं असतं. या पोस्टमध्ये सुकन्या समृद्धी योजना आहे, त्यानंतर आधार कार्ड नोंदणी आहे, आधार कार्ड दुरुस्ती आहे, त्याच्यानंतर पोस्टामध्ये अनेक योजना आहेत. या योजना कशा पद्धतीनं जनतेपर्यंत पोहोचवल्या जातात, किंवा हे वेगवेगळ्या ज्या वेबसाईट आहेत त्याच्या माहिती आहेत ती कशा पद्धतीने दिल्या जातात याचे कौशल्य आपण मिळवतो. त्यानंतर बँक मित्र असतो किंवा पोलीस मित्र असतो, पोलीस पाटील असतील, अशा पद्धतीनं हे पुढं कशा पद्धतीनं ते हे करतात. सिद्धार्थ, तुम्ही स्क्रीन तुमची का हे करायला लागला, शेअर का केली स्क्रीन? कांबळे, शेअर झाली तुमची स्क्रीन. याच्यामधलं पद्धतीनं तुम्ही जर बघितलं की हे जे करणं म्हणजे ऑन जॉब ट्रेनिंग करणं, त्याचा मतित अर्थ म्हणजे यामध्ये प्राप्त कौशल्य, अनुभव, म्हणजे ऑन जॉब ट्रेनिंग करत असताना आपल्याला कोणती
नवी कौशल्य, स्किल्स, नॉलेज प्राप्त झाले याचं वर्णन तुम्ही करणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून तसा अप्रोच आणि वर्तणुकीमध्ये झालेला बदल म्हणजे एखाद्या विपश्यना केंद्रामध्ये आपण जॉईन झालो, बरोबर. विपश्यना केंद्र माहीत आहे का बऱ्याच जणांना? विपश्यना केंद्र, ओके. या विपश्यना केंद्रामध्ये आत्मिक शक्ती वाढवण्या विपश्यना केंद्र, तुम्ही त्याची माहिती घ्या. विपश्यना केंद्र म्हणजे तुमची आत्मिक शक्ती वाढवण्याचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये मौन धारण करून एखाद्या त्या विपश्यना केंद्रामध्ये राहिलं जातं आणि कितीतरी दिवस तिथं फक्त बोललं जात नाही, फक्त लिहिणं आणि वाचणं आणि ऐकणं हे सुरू असतं, बरोबर ना अथर्व? तशा पद्धतीनं त्या विपश्यना केंद्रामध्ये नंतर आपल्याला काय ऊर्जा मिळते, आपण शांत बसलो, त्याचं मनन चिंतन केलं आणि बोललेलं नाही. म्हणजे हे एक कौशल्य, म्हणजे 10 दिवस राहणं किंवा 1 महिना त्या विपश्यना केंद्रामध्ये राहणं. मोडी लिपी जी आहे त्या मोडी लिपी शिकणं असेल, हेही ऑन जॉब ट्रेनिंग आहे. ओके. म्हणजे मोडी लिपी हा राज्यशास्त्राचा भाग नसला तरी खऱ्या अर्थानं तिथं काय कशा पद्धतीने शिकवली जाते राज्यशास्त्राचा भागच आहे. कारण प्रशासकीय कचेऱ्यामध्ये मोडी लिपीच्या संदर्भामध्ये खूप लोकांना कागदपत्रासंदर्भात मागणी असते. मग हा विषय इतिहासनंच द्यावा का पॉलिटिकल सायन्सने द्यावा, वॉटेवर, म्हणजे तुम्ही ते केलं तरी चालतं. म्हणजे राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी कमीत कमी राजकीय संस्था ज्या आहेत, संघटना आहेत, त्याच्यानंतर राजकीय नेतृत्व आहे, त्याच्यानंतर परराष्ट्र ऑफिस असेल. आता दिल्लीमध्ये काही विद्यार्थी असतात, तिथल्या जे परराष्ट्र ॲम्बेसीमध्ये काम चालतं ते कशा पद्धतीने चालतं त्याचं एक ट्रेनिंग आपण घेतो. किंवा प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये जिल्हाधिकारी हा मुख्य अधिकारी म्हणून पण काम करतो, निवडणूक अधिकारी म्हणून पण काम करतो. त्याची जी काम करण्याची जी स्टाईल आहे, स्टाईल ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लिडरशिप कशा पद्धतीने ते करतात याचंही ज्ञान तुम्हाला येऊ शकतं. तसंही ज्ञान घेणं अपेक्षित आहे. म्हणजे पोलीस कार्यालय असेल, त्याच्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती, जिल्हा परिषद, वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था, NGOज, मग सहकारी सोसायट्या, बँका, अशा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही ऑन जॉब ट्रेनिंग तुम्हाला करता येतं आणि त्यामधून त्या अनुभवातून वर्णन करावं. म्हणजे सुधारणा करण्यायोग्य क्षेत्र म्हणजे ऑन जॉब ट्रेनिंग करत असताना आपल्याला कोणत्या बाबीमध्ये या विभागामध्ये सुधारणा करणं आवश्यक आहे याचं स्पष्टीकरण तुमच्या रिपोर्टमध्ये आलं पाहिजे. या सुधारणा कोणत्या प्रकारच्या करण्यात येऊ शकतात याबाबतचा विचार आणि नियोजन त्या पद्धतीनं त्याचं विवरण केलं पाहिजे. आणि एकूणच ऑन जॉब ट्रेनिंगमध्ये बदल व प्राप्त ज्ञान तसेच अनुभवाची सारांश स्वरूपामध्ये विवेचन करणं आणि त्यानंतर त्या एकूणच परिशिष्टामध्ये जिथं ऑन जॉब ट्रेनिंग करतो आहे त्या ठिकाणी त्या संस्थेचं आपण आता पत्राचं फॉर्मॅट दिलं की जिथं आपल्याला ऑन जॉब ट्रेनिंग करायचं आहे त्या संस्थेला पत्र ऑन जॉब ट्रेनिंग करण्यासंदर्भामध्ये देणं अपेक्षित आहे. त्यानंतर दिलेल्या पत्राप्रमाणे आपल्याला स्वीकृतीपत्र त्यांच्याकडून मिळणं अपेक्षित आहे. म्हणजे तुमच्या अभ्यास केंद्रावरती ते पत्र आहे, पत्र फक्त प्रिंटआउट काढायचं, त्याच्यामध्ये तुमचं त्या संस्थेचं नाव लिहायचं आहे आणि खाली तुम्हाला तुमचं नाव लिहून त्या संस्थेला त्या अभ्यास केंद्राचा शिक्का घेऊन तिथे जमा केलं तर चालतं. शिवाजी विद्यापीठाच्या डिस्टन्समध्येच येऊन ते नाही आहे, त्या अभ्यास केंद्रामध्ये तुम्ही शहाजी कॉलेजवर गेला तरी तुम्हाला ते पत्र मिळू शकेल. किंवा तुमचं जे ठिकाण आहे म्हणजे तुम्ही ज्या अभ्यास केंद्रामध्ये किंवा परीक्षा सेंटरमध्ये तुम्ही आता प्रवेश घेतलेला आहे तिथला तुम्ही सही शिक्का घेणं अपेक्षित आहे. त्यानंतर ऑन जॉब ट्रेनिंग करत असताना परवा ते करिश्मा शिंदेंनी फोटो पाठवलेत की ऑन जॉब ट्रेनिंग त्यांनी स्टार्ट केलं आणि त्या समाज कल्याण ऑफिसमध्ये. म्हणजे समाज कल्याण ऑफिसमध्ये वेगवेगळे 10 मुलं, 5 मुलं, 50 मुलं एका वेळी ऑन जॉब ट्रेनिंग करू शकतात, 100 करू शकतात, काही अडचण नाही. फक्त त्यांना त्रास न होता त्या संस्थेला ते करू शकतात. संबंधित संस्थेतील मार्गदर्शकाकडून कामाचे विवरण किंवा शेरा म्हणजे तुम्ही जिथं जॉईन आहे त्या ठिकाणी त्याची अटेंडन्स मी तुम्हाला देतो, त्या अटेंडन्सनुसार त्याचं कामाचं विवरण आज काय काम केलं त्याचा शेरा आणि त्याची सही दिलेल्या नमुन्यामध्ये ते प्रमाणपत्र मिळणं महत्त्वाचं आहे. इतर आवश्यक वाटणारी कागदपत्र त्याच्याबरोबर जोडणे आवश्यक आहे. आणि सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यास केंद्राशी समन्वय साधून ऑन जॉब ट्रेनिंगचा अहवाल लवकरात लवकर तो म्हणजे पूर्ण करायचा आहे. म्हणजे कमीत कमी 1 मेपर्यंत हा ऑन जॉब ट्रेनिंगचा अहवाल अभ्यास केंद्रामध्ये सबमिट करणं गरजेचं आहे, प्रमाणपत्र असेल त्या ट्रेनिंगमध्ये.
यामध्ये कुणाला काय अडचण असेल त्यांचे अनुभव लगेच शेअर करा, म्हणजे बाकीच्या गोष्टी आपण बघू अजून. सांगा. अनुभव असेल तर बोला. हॅलो. हां, कुलकर्णी सर बोला. हां सर. आता सर आता मला तर काय इथून म्हणजे दुसरीकडे जाऊन नाही मी पहिल्यांदाच क्लिअर केलं की अजून मी क्लिअर करतो की जे प्रशासकीय सर्व्हिसमध्ये किंवा ऑफिसमध्ये आहेत, प्रशासकीय असू द्या किंवा खाजगी असू द्या, कुठल्याही ऑफिसमध्ये त्या पब्लिक रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या वरिष्ठांच्या माध्यमातून ती ऑन जॉब ट्रेनिंग तिथंच करणं आणि तुमच्यापेक्षा हायर अथॉरिटीकडनं त्याच्याकडनं ते त्याच्यावरती शेरा रिमार्क वेळोवेळी घेणं आणि तसा रिपोर्ट तयार करणं. त्यामुळं पोस्ट ऑफिसमध्ये पण लोककल्याणार्थ प्रशासकीय लेवलला चांगले कामकाज चालतं आणि त्यानुसार तुम्ही ती केले तर चालेल. चालेल. सर हा रिपोर्ट बनवताना किती साधारण किती पानाचा रिपोर्ट बनवायला त्या ह्याच्या एकूणच स्किल किंवा प्राप्त कौशल्य त्याचे जे टप्पे दिलेले आहेत त्या टप्प्यानुसार एक 60 पानं 70-80 पानाचा अहवाल अपेक्षित आहे. त्याच्या पुढे झालं तर अतिशय चांगला आहे. त्याच्या आत कोणी करू नये, कारण त्याची स्पष्टता, त्याची क्लिअरिटी त्याच्यामध्ये यावी आणि तशी स्किल्स तुम्हाला आत्मसात व्हावी हा त्यामागला हेतू आहे. म्हणजे पोस्टामधलं एखादं ट्रेनिंग असेल, तुम्ही एखादा नवीन इनोव्हेशन पोस्टामध्ये सुरू आहे त्याचंही तुम्ही हे करू शकता. म्हणजे त्यामध्ये तुम्ही एखादा प्रोजेक्टला तुम्हाला बाहेर पाठवला एखाद्या ट्रेनिंगसाठी, तेही तुम्ही त्याच्यामध्ये आता सध्या तुमचं कुठं जर झालं असेल तुम्हाला मार्गदर्शक म्हणून किंवा तुम्ही तिथं ट्रेनर म्हणून जाणार आहात, एखादी नवीनच काय तर पॉलिसी पोस्टामध्ये राबवायची आहे, त्या संदर्भातही तुम्ही करू शकता. आणखी काय अडीअडचण कुणाच्या? हां बोला. हां बोला. सबमिशन डेट आहे ती 1 तारीख आहे का? नाही ॲक्च्युली कसं आहे की सबमिशन डेट आपण लवकर का देतो, कारण 120 तास मेंटेन करायचे अटेंडन्सचे. म्हणजे कमीत कमी पकडा किती दिवस होतात बघा, म्हणजे 4 तास काम केले असं दाखवून निदान कमीत कमी 1 तास तरी संस्थेत जावं किंवा अर्धा तास तरी जावं आणि 4 तासाची हजेरी मेंटेन करावी. असं न करता व्यवस्थित ते करणं अपेक्षित आहे. म्हणून आपल्याकडे टाईम बॉन्ड आहे, त्या टाईम बॉन्डनुसार तुम्ही ते वेळेत पूर्ण करावं ही त्यामागला दृष्टिकोन आहे आणि लवकरात लवकर त्या अभ्यास केंद्रामध्ये यावं तो रिपोर्ट. आता इथे जसं सांगितलं सरांनी 15 दिवसाचा कालावधी दिला, ते 8 तासाप्रमाणे ते सांगितलं. ठीक आहे, तसं करा. म्हणजे तुमच्या लेवलला ते तुम्ही करून 15 दिवस जरी पकडलं तरी तुमचं कमीत कमी 15 एप्रिल किंवा 20 एप्रिल किंवा 25 एप्रिलपर्यंत तुमचं होऊ शकतं. आणि त्याच्या पद्धतीनं जे फॉर्मॅट जी मी दिलेलं आहे त्या फॉर्मॅटनुसार तुम्ही त्या फॉर्मॅटमध्ये बसवा, व्यवस्थित एकमेकाशी चर्चा करा वाटल्यास तर, आणि त्या पद्धतीनं सगळ्यांचे ऑन जॉब ट्रेनिंग. त्याच्यामधनं एकच फलित आहे की समाज कल्याण विभागामधनं आपल्याला काय शिकू शकता, आता त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता. म्हणजे समाज कल्याण विभाग असेल किंवा पोलीस कार्यालयामध्ये दामिनी पथक असतं, सहज ह्याचा भाग आहे. दामिनी पथक हे स्त्री संरक्षणासाठी काम करतं. ते कशा पद्धतीनं काम करतं, त्याची यंत्रणा काय आहे हे आपल्याला समजून घेऊन 1-2-4 दिवस पोलिसाबरोबर फिरायचं. काय करतात दामिनी पथकामध्ये, तर जे गावगुंड आहेत, टगे आहेत, जे कॉलेजच्या साईडनं फिरतात, मुलींना त्रास देतात, अशांना ते एक विशिष्ट नंबर दिला जातो आणि त्या नंबरच्या माध्यमातून त्यांना पकडलं जातं. बरोबर. मग ते कशा पद्धतीने करतात. त्याच्यानंतर सायबर सिक्युरिटी हा विभाग पोलिसामध्ये कार्यरत आहे. ते सायबर सिक्युरिटी मार्फत कशा पद्धतीचं प्रशिक्षण काय करतं सायबर सिक्युरिटी सेल, त्याचं एक प्रशिक्षण आपण घेऊ शकतो पोलिसांच्या परवानगीनं. पण तसं धाडस कोण करत नाही. सोपी बाजू पकडली जाते आणि त्या पद्धतीने ते प्रोजेक्ट मेंटेन केला जातो. तर अपेक्षित एकच आहे की कोल्हापुरामध्ये बरेच व्हाईट आर्मी नावाचं मी तुम्हाला सांगितलं, व्हाईट आर्मी नावाची संस्था आहे. ते डिझास्टर मॅनेजमेंटवरती काम करतात. एखादा फ्लड येतो, पूर येतो किंवा एखादं ही काय म्हणतात आग लागते,
त्यावेळेस या आपत्ती व्यवस्थापनाच्या ह्याची आपल्याला काय कळतं, याचं गांभीर्य, त्याचं महत्त्व कळतं. म्हणजे मग आपल्याला वाटतं की बाबा आपल्याला पण सिलेंडर विझवता आला पाहिजे, आपल्याला पण पोहता आलं पाहिजे, म्हणजे बुडणाऱ्या माणसाला कसं वाचवायचं असतं. म्हणजे मी प्रात्यक्षिकच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच म्हणेन की लहान मुलाला आपण स्काउट गार्ड, तुमचा माईक म्यूट करा म्हणजे मला बोलताना डिस्टर्ब होणार. तर अशा पद्धतीनं म्हणजे कोल्हापुरामधील जर तुम्ही नागरी सेवा केंद्रे म्हणजे म्हणलं तर डिजिटल शासनाच्या माध्यमातून कशा पद्धतीनं गव्हर्मेंट प्रचार करताना दिसून येतं, याचाही एखाद्या शासनाच्या गव्हर्मेंट एजन्सीशी तुम्ही संपर्क साधणं गरजेचं आहे. किंवा ST महामंडळाचे लोककल्याणाच्या माध्यमातून कसं काम करतं, ST महामंडळामध्ये काय आहे का अशा योजना, त्याचं स्किल आपण आत्मसात करणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर ज्या अपंगांना जे कार्यालय आहेत अपंगांची, तिथं आपण काहीतरी काम करू शकतो. एखादी स्वयंसेवी संस्था, दबाव गट आहे, म्हणजे दबाव गट म्हणजे शेतकरी संघटना आहे, शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या प्रश्नासंबंधी कशा पद्धतीनं काम करते. किंवा तुम्ही जर एखादी स्वयंसेवी संस्था आहे म्हणजे NGO आहे, सरहद्द नावाची जी संस्था पुण्यामध्ये कार्यरत आहे, ती सरहद्द संस्था काय करते, तर सरहद्द संस्था जम्मू काश्मीरमधील ज्या दहशतवादी एरियामधल्या मुलांना शिक्षण देण्याचं काम पुण्यामध्ये करते. ते संजय नाहार म्हणून तिथं त्याचे व्यवस्थापक आहेत. आणि ते संस्था कशा पद्धतीने या मायनॉरिटीच्या लोकांना एकत्र आणून काम त्यांच्या हातामध्ये पुस्तक देण्याचा प्रयत्न करते, याचाही ऑन जॉब ट्रेनिंग म्हणून आपला एक चांगला विषय होऊ शकतो. अशा पद्धतीनं तुम्ही इंटरनॅशनलच्या माध्यमातून परराष्ट्र विभागाशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरतीही ऑन जॉब ट्रेनिंग करू शकता. म्हणजे ग्रामपंचायत हे काय आहे, हे काय एवढं पण हे नाही की स्किल तुम्हाला त्यातनंच मिळू शकेल. मात्र साधा सोपा पर्याय म्हणून आपण त्याच्याकडे बघतो. किंवा सहकारी सोसायट्या ज्या आहेत त्याच्यामध्ये कर्ज वाटप कशा पद्धतीने शेतकऱ्यांना केलं जातं, अशा माध्यमातून सहकारी सोसायट्या. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की दबाव गट, NGO, पालवी नावाची संस्था आहे, किंवा भागीरथी स्वयंसिद्धा असेल जे नवउद्योजकता मग त्याला एंटरप्रेन्योर घडवण्याचा किंवा नवीन उद्योजक निर्माण करण्याचा प्रयत्न ते करतात. ते कशा पद्धतीने करतात, ते कशा पद्धतीने प्रशिक्षण देतात. किंवा रामभाऊ माळगी असेल, ही प्रबोधनी आहे, ती सरपंचांना ग्रामपंचायत सदस्यांना कशा पद्धतीनं प्रशिक्षण देते. त्याचबरोबर यशदा आहे. त्याच्यानंतर वर्ध्यामधलं सेवाग्राम आश्रम आहे, त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं नई तालीम ही शिक्षण व्यवस्था शिकवली जाते. अशा वेगवेगळ्या संस्थांमध्ये तुम्ही ऑन जॉब ट्रेनिंग करून तो रिपोर्ट तुम्ही लवकरात लवकर अभ्यास केंद्रामध्ये जमा करणं अपेक्षित आहे. म्हणजे तो रिपोर्ट जो आहे, म्हणजे आता मी तुम्हाला त्याची स्क्रीन शेअर करीन. यामध्ये तुम्ही जर बघितलं की ती मी रिपोर्ट आहे तो तुम्हाला कसा लिहावा, म्हणजे अत्यंत सोप्या पद्धतीनं ते आपण दिलेलं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये कुणाला काही क्रिटिकल वाटतंय का ते? सर हां असं ते आमच्या ऑफिसमधून आमच्या वरिष्ठांच्याकडून त्याचं ते एक पत्र घ्यायला लागेल ना आम्हाला. हां त्या परिशिष्टामध्ये ज्यावेळेस आपण हे ऑन जॉब ट्रेनिंग स्वीकृतीचं किंवा अलॉटमेंट नावाचं पत्र आहे त्याला जोडतो आणि आपण परवानगी मागतो आणि परवानगी मिळण्याचं हे दोन्ही पत्र आपल्या परिशिष्टामध्ये जोडणं अपेक्षित आहे. म्हणजे जे आपण रिपोर्ट तयार करणार आहे त्याच्या परिशिष्टामध्ये ते जोडायचं. त्याला आपल्या विद्यापीठामार्फत काही पत्र नाही, मी तुम्हाला सांगितलं की त्याच्यामध्ये ज्या वेळेस आपण ऑन जॉब ट्रेनिंग करणार आहे त्याचं एक मागणी पत्र ऑन जॉब ट्रेनिंग संदर्भामध्ये करण्यासंदर्भात मागणीचं पत्र आपण त्याचा फॉर्मॅट जोडलेला आहे. आणि तुमच्या स्टडी सेंटरमधून, म्हणजे तुमच्या स्टडी सेंटर कुठलं आहे तुमचं स्टडी सेंटर? हां, तर तिथं जरी तुम्ही त्या संस्थेचं तुमच्या पोस्टातल्या कुठलं नाव लिहिलं आणि तुमचं नाव लिहून PRN नंबर टाकला आणि खाली त्या अभ्यास केंद्राच्या प्रमुखाची सही आणि शिक्का घेऊन तुम्ही दिलं तरी ते चालतं. सर हां बोला. ते असाइनमेंट आणि प्रोजेक्ट दोन्ही सोबतच सबमिट करायचं ना? हो, नाही असाइनमेंट झाले असलं तर जमा करून टाका. असाइनमेंटचा टास्क वेगवेगळा आहे, तो झाल्यावर जमा करून टाका. प्रोजेक्ट करा महत्त्वाचं म्हणजे
आता यामध्ये जर तुम्ही बघितलं की ऑन जॉब ट्रेनिंग हे 80 मार्कासाठी आहे आणि 20 मार्कासाठी त्याची वायवा ही घेतली जाऊ शकते. म्हणजे ऑन जॉब ट्रेनिंगची म्हणजे घेतली जाऊ शकते. म्हणजे ऑनलाईन मी तर शक्यतो ऑनलाईन 1-2 दिवस एक्सपर्ट बोलवून येतो. त्यावेळेस आपण अशीच लिंक देऊन अशी यादी टाकली जाईल आणि प्रत्येकाने त्यावेळेस ते जॉईन होणं अपेक्षित आहे. म्हणजे त्याच्यानुसार त्याची वायवा घेतली जाईल. आता या ऑन जॉब ट्रेनिंग करता संस्था निवडताना आपल्या MAच्या विषयाशी सुसंगत म्हणून निवडायचे. त्या तुमच्या नियमावलीमध्ये मी दिलेलं आहे आणि काम निवडण्याची दक्षता या माध्यमातून घेतली पाहिजे. जे विद्यार्थी नोकरी करत नाहीत त्यांनी शैक्षणिक संस्था, औद्योगिक संस्था, सामाजिक संस्था म्हणजे मी सांगितलं खाजगी सरकारी कार्यालय यांना ऑन जॉब ट्रेनिंग करून देण्याकरता विनंतीपत्र जे आहे ते जोडलेलं आहे परिशिष्टामध्ये. दुसरी गोष्ट, या संस्था कार्यालयाकडे कमीत कमी 120 तासाची ऑन जॉब ट्रेनिंग तुम्ही ती अटेंडन्स करून तिथलं प्रमाणपत्र तुम्हाला मिळवायचं आहे. त्यानंतर जे विद्यार्थी सध्या नोकरी करत आहेत त्यांनी देखील वर उल्लेख केल्याप्रमाणे ऑन जॉब ट्रेनिंग करून प्रमाणपत्र म्हणजे आपल्या संस्थेमध्ये जो पब्लिक रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्यानुसार ते करणं आणि तसं करणं शक्य नसेल तर आपण सध्या नोकरी करत असलेल्या संस्था कार्यालयातून ऑन जॉब ट्रेनिंग तुम्हाला ते करायचं आहे. म्हणजे जे नोकरी करत आहेत त्यांनी त्यांचा इंटरेस्ट आहे की बाबा मला जर ऑन जॉब ट्रेनिंग अशा पद्धतीने बाहेर जाऊन करायचे तसेही करू शकता आणि आपल्या कार्यालयामधनं जसं कुलकर्णी सर म्हणतात की मी पोस्टामध्ये करू शकतो. नंतर ऑन जॉब ट्रेनिंग पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करत असताना सोबतप्रमाणे दिलेल्या नमुन्यामध्ये म्हणजे खाली जो परिशिष्टामध्ये नमुना दिलेला आहे ऑन जॉब ट्रेनिंगचा अहवाल, त्याचं मुखपृष्ठ, प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र आणि अनुक्रमणिका इत्यादी जोडलेली त्यामध्ये असावी. एकूण 2 कॉपीमध्ये तो ऑन जॉब ट्रेनिंगचा रिपोर्ट तयार करायचा आहे. ऑन जॉब ट्रेनिंगचा अहवाल 30 ते 40, 60 ते 70च्या पाने असावा. प्रोजेक्ट हा बाइंडिंग केलेला असावा. बॉन्ड फॉर्मॅटमध्ये करावा. अहवालाची एक प्रत अभ्यास केंद्रामध्ये सादर करून एक प्रत आपल्याजवळ ठेवायची म्हणजे 2च प्रती काढायच्या आहेत. ऑन जॉब ट्रेनिंग करत असताना त्यामध्ये त्याचं विश्लेषण कशा पद्धतीने करायचं तर त्याचं मुखपृष्ठ, प्रतिज्ञापत्र म्हणजे कवर पेज, डिक्लेरेशन, सर्टिफिकेट म्हणजे प्रमाणपत्र आणि अनुक्रमणिका असं टेबल कंटेंटचा क्रमणिका त्याच्यामध्ये जोडायची आहे. यामध्ये पहिल्या सुरुवात जी आहे ती प्रास्ताविकामध्ये एकूणच निवडलेले क्षेत्र आहे ऑन जॉब ट्रेनिंगची, त्याची आवड कशी निर्माण झाली याचं एक विवरण तुम्हाला त्यामध्ये करायचं आहे. आपण विशिष्ट संस्थांमध्ये ऑन जॉब ट्रेनिंग निवडली याचं विवेचन त्या प्रस्ताविकांमध्ये त्याचं सविस्तर मांडणी करायची. त्यानंतर संस्थेची माहिती जी आहे म्हणजे ऑन जॉब ट्रेनिंग ज्या संस्थेमध्ये केलेलं आहे त्या संस्थेचा इतिहास, त्याचे गोल्स, त्याचे लक्ष्य काय आहे, संरचना काय, कार्य आणि अनुभव त्या संस्थेचे त्यामध्ये लिहायचं आहे. त्यानंतर कार्य आणि जबाबदारी आपल्याला जी मिळालेली ऑन जॉब ट्रेनिंग करत असताना आपल्याला दिलेली कामे, जबाबदारी याचं वर्णन करावं आणि ऑन जॉब ट्रेनिंग दरम्यान त्यातील काही प्रोजेक्ट अथवा कार्यक्रमात काही सहभाग घेतले असल्यास त्याचं वर्णन त्यामध्ये माध्यमातून करायचं आहे. त्यानंतर चौथा जो भाग आहे त्यामध्ये प्राप्त कौशल्य आणि अनुभव म्हणजे ऑन जॉब ट्रेनिंग करताना आपल्याला कोणती नवीन कौशल्य व ज्ञान प्राप्त झालं याचं वर्णन तुम्हाला करायचं आहे आणि तसेच आपल्या दृष्टिकोनातून वर्तणुकीमध्ये झालेला बदल स्पष्ट त्यामध्ये नमूद करायचा आहे. एकूणच आपल्याला ऑन जॉब ट्रेनिंगचा अनुभवाचं वर्णन या माध्यमातून करायचं आहे. त्यानंतर 5वा मुद्दा आहे तो सुधारणायोग्य प्रकरणच करायचं आहे, सुधारणायोग्य क्षेत्र. त्यानंतर ऑन जॉब ट्रेनिंग करत असताना आपल्या क्षेत्रामध्ये कोणत्या बाबी संदर्भात सुधारणा करणं आवश्यक आहे याबाबत स्पष्टीकरण करणं, तसेच या सुधारणा कोणत्या प्रकारे करण्यात येऊ शकतात याबाबतचा विचार तसेच नियोजन त्याचं विवरण करणं अपेक्षित आहे. त्यानंतर निष्कर्ष, एकूणच ऑन जॉब ट्रेनिंगबद्दल प्राप्त ज्ञान, कौशल्य या अनुभवाची सारांश स्वरूपामध्ये विवेचन करणं आणि परिशिष्टामध्ये मी सांगितलेल्या पद्धतीने जी परिशिष्ट शेवटी आपण जोडतो त्यामध्ये एक क्रमांक आहे की केंद्र समन्वयक यांच्याकडून ऑन जॉब ट्रेनिंग जेथे करण्यात येणार आहे तेथील संस्थेला विनंतीपत्र देणं, रिक्वेस्ट लेटर देणं. त्यानंतर 2 ऑन जॉब ट्रेनिंग जेथे करणार आहे त्या संस्थेकडून स्वीकृतीपत्र ॲक्सेप्टन्स लेटर मिळणं आणि सोबत दिलेल्या नमुन्याप्रमाणे हजेरीपत्र म्हणजे अटेंडन्स शीट तुम्हाला द्यायची राहिली ती देतो ज्यावर सर्व संबंधिताच्या स्वाक्षऱ्या तुम्ही केलेल्या असावे. त्यानंतर ऑन जॉब ट्रेनिंग करत असतानाचा
गुगल टॅग फोटो तुम्ही त्याला जोडणं. गुगलचा टॅगचं एक ऑप्शन असतं प्ले स्टोअरमध्ये, ते तुम्हाला मिळून जाते. जिथं आहे तिथला फोटो त्याच्याखाली कॅप्शन येतो. त्यानंतर संबंधित संस्थेतील मार्गदर्शकाकडून कामाचे विवरण, शेरा असलेल्या सोबत दिलेल्या नमुन्यातील प्रमाणपत्र सर्टिफिकेट मिळणं तुम्हाला अपेक्षित आहे. आणि इतर आवश्यक वाटणारी कागदपत्र तुम्ही त्याला जोडू शकता. आणि या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यास केंद्राशी समन्वय साधून ही ऑन जॉब ट्रेनिंग तुम्हाला पूर्ण करायचं आहे. त्याचा अहवाल लवकरात लवकर अभ्यास केंद्रामध्ये जमा करायचा. त्याचा फॉर्मॅट जोडलेला आहे. ऑन जॉब ट्रेनिंगमध्ये एकूणच अहवालामध्ये शैक्षणिक वर्ष जे दिलेलं आहे त्या फॉर्मॅटनुसार तुम्ही ते फॉलो करा. प्रतिज्ञापत्र असेल, प्रमाणपत्र आहे, त्याच्यानंतर अनुमतीपत्र आणि स्वीकृतीपत्र या माध्यमातून ऑन जॉब ट्रेनिंग च्या माध्यमातून ते पत्र त्याची प्रिंटआउट काढून त्या संस्थेला मागणी ऑन जॉब ट्रेनिंगच्या संदर्भात विनंतीपत्र आणि स्वीकृतीपत्र हे त्या परिशिष्टामध्ये तुम्ही जोडणे अपेक्षित आहे. यामध्ये कोणाला काही शंका आहे? सर ते ऑन जॉब ट्रेनिंग संपल्यानंतर जे लास्ट सर्टिफिकेट मिळणार त्यांच्याकडून त्याचा काही नमुना आपल्याकडून मी नमुना दिलेला आहे. म्हणजे त्याचं फॉर्मॅट दिलेलं आहे. म्हणजे प्रमाणपत्राचं फॉर्मॅट कसं आहे त्याचं दिलेलं आहे. तुम्ही ते त्या तुमच्या ओपन फाईल जी दिलेली आहे, वर्डची ओपन फाईल दिलेली आहे, त्याच्या शेवटी बघा. ओके सर, ठीक आहे, थँक्यू सर. आणखी काय कोणाचे काय प्रश्न असेल तर विचार. काय आहेत प्रश्न? हॅलो सर. हां बोला. सर आता खताचं दुकान आहे त्याच्यावर केलं ते चालेल? खताच्या दुकानावर कशी करणार सांगा मला. कृषीमध्ये हां कृषीमध्ये प्रकल्प काय काय ते जरी केलं तरी चालेल? हे पहा, मी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीला की शैक्षणिक क्षेत्र, मी तुम्हाला सांगितलं की राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी काय करावं हे सुरुवातीला सांगितलेलं आहे. तरीही राजकीय पक्षाची, राजकीय पॉलिटिकल प्रोसेसशी रिलेटेड काय कामं असतील तर तुम्ही ते स्वीकारावं. एखादा राजकीय सरपंच आहे, पद आहे, किंवा आमदार आहे, खासदार आहे, त्याचे स्वीय सहाय्य कशा पद्धतीनं काम करतात, किंवा ह्या राजकीय नेत्याची काम करण्याची पद्धत कशा पद्धतीची असते याच्यावरही तुम्ही ऑन जॉब ट्रेनिंग करू शकता. ग्रामपंचायत आहे, विविध योजना आहेत, शासकीय योजना, कशा पद्धतीनं त्यामध्ये ऑन जॉब ट्रेनिंग करता येऊ शकते याच्याविषयी तुम्ही करू शकता. मी तुम्हाला सांगितलं की आपत्ती व्यवस्थापन असेल, NGOज असतील, वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था, दबाव गट, याच्या माध्यमातूनही तुम्हाला ऑन जॉब ट्रेनिंग करता येऊ शकते. पुढं काय प्रश्न आहे? हां बोला. सर ते कोल्हापूर एअरपोर्टला मी ना STP डिपार्टमेंटला आहे. अरे वा, छान. सर मी माझं डिपार्टमेंट सोडून मी फायर डिपार्टमेंट आहे एअरपोर्टचं, त्यांची मी ऑन जॉब ट्रेनिंग केलं तर चालेल? आयआरचा पूर्ण फुल फॉर्म सांगा मला. आयआरचं काय, कशाशी संबंधित? आयर नाही, फायर डिपार्टमेंट. फायर डिपार्टमेंट. डिझास्टर मॅनेजमेंट जे आहे, डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये कशा पद्धतीनं हे काम चालतं? डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये हे कशा पद्धतीनं काम चालतं, म्हणजे फायर डिपार्टमेंट कशा पद्धतीनं काम करतं? म्हणजे विमानाचं एकदम कसं म्हणतात, इमर्जन्सी लँडिंग आहे, ते कशा पद्धतीने केलं जातं, म्हणजे ह्याच्यामध्ये समयसूचकता कशा पद्धतीनं पाळली जाते, लोकांचे प्राण वाचवण्यासाठी कशा पद्धतीनं प्रयत्न केले जाऊ शकतात, याचे एक स्किल तुम्ही आत्मसात करू शकता. किंवा ट्रान्सलेटर, विमानतळावरती जे बाहेर येणाऱ्या लोकांना बहुतांशतः मराठी येत नाही, हिंदी येत नाही, तर त्यांच्यासाठी तुम्ही कशा पद्धतीनं लँग्वेज ट्रान्सलेटर म्हणून तिथं काम करताय याच्याविषयीही तुम्ही करू शकता. समजलं ना तुम्हाला मला काय म्हणा? म्हणजे मी फायर डिपार्टमेंट वरती त्यांचं स्किल समजून घ्यायसाठी. हां, एकूणच त्याचा विषय विमानतळावरती डिझास्टर मॅनेजमेंट कशा पद्धतीने चालतं.
विमानतळावरती डिझास्टर पुढं आणखी काय आहे? बोला, काय असेल तर बोला. आहे. हॅलो ओमकार, बोला. सर मी समता सैनिक दल पॉवर स्टेशन स्थापन केलेलं होतं. बर बर त्यामध्ये कार्यरत आहे. बर त्यामध्ये जे तिथे काम केलेला अनुभव पण चालेल का किंवा भारतीय महासभा आता तिथं कुठं सुरू आहे ते कार्यालय? ऑल इंडिया आहे. नाही नाही, आता सध्या कार्यालय कुठं आहे की त्यातनं तुम्हाला काय अपेक्षित, काय करता येऊ शकतं तेवढं मला सांगा. म्हणजे ह्या समता परिषद म्हणला का काय म्हणलं तुम्ही? समता सैनिक दल. आता समता सैनिक दलाची कार्यपद्धती काय आहे, कशा पद्धतीने ते काम करतं, त्याच्या वरिष्ठ कोण काय आहे, कुठं आहे ते ऑफिस? ते सर मेन हेडक्वार्टर आहे ते मुंबईला आहे आणि त्याच्या वेगवेगळे म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये ते शाखा आहे. बर भारताच्या. बर आणि आता हे समता सैनिक दल आता हे समता सैनिक दल तुमचा भाग कुठला? तुम्ही कुठं राहताय? आता मेन तुम्ही कुठं राहताय? कोंडगिरी जयसिंग. जयसिंगपुरात त्याचं कार्यालय आहे का? हा आहे. तिथं कोण काम करते व्यवस्थापक म्हणून? याचे संतोष कोळीकर म्हणून आहे. ठीक आहे, तिथं त्याची कार्यपद्धती समता सैनिक दल का? त्याचं कार्यपद्धती काय आहे, मला काय कौशल्य प्राप्त झाली, त्या कार्यालयात जॉईन व्हा आणि तिथलं प्रशिक्षण घ्या. नुसतं तुम्ही काम केलं हे जुना अनुभव नको आहे, नवीन तुम्ही काय करत आहात हे अपेक्षित आहे. त्याचं पुढं ओके, पुढं कुणाला काय अडचण आहे? पुढं आहे का? सर हां बोला. तुम्ही बोलला ना की त्या जो प्रोजेक्ट आहे त्याच्यात 2 प्रती करायच्या, तर एक प्रत अभ्यास केंद्राकडे सबमिट करायची आणि एक आपल्याकडे. तर मग दोन्ही पण ओरिजिनलच प्रती असाव्या त्या का? अभ्यास केंद्राकडे ओरिजिनल आणि आमच्याकडे झेरॉक्स असं काय हे चालतं का? पहा, समीक्षाच ना ते. 2 प्रती काढायला गेलं तर तुमचा खर्च दोन्हीला तेवढाच येतो. एक काढायला गेला तेवढा येतो, दोन्हीला पण तेवढाच येतो. असं पण बघा जरा. 2 काढणं अपेक्षित आहे, कारण तुमचा वायवा घेताना किंवा काय असतं त्यावेळेस ते लागणं अपेक्षित. त्याची सॉफ्ट कॉपी तुमच्या जवळ ठेवणं अपेक्षित आहे. सॉफ्ट कॉपी म्हणजे PDF स्वरूपामध्ये पण तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे. उद्या मी ग्रुपवर टाका म्हटलं तर तुम्हाला ते पाहिजे. हां हां. मग सर आपण अभ्यास केंद्राला सबमिट करताना आपण जे लिहिलेलं आहे ते व्यवस्थित लिहून ते सबमिट करायचं का ते झेरॉक्स कॉपी करायची? सांगितलं टाईप करून बॉन्ड करायचं त्याचं. ओके सर. सर फक्त मला एक विचारायचं आहे की पेपर तुम्ही जो कुठला सांगितला बॉन्ड पेपर, तो कशा A4 साईज पेपर असतो? A4 साईज बरोबर. बॉन्ड पेपर कुठलाही चालू शकतो, कुठलाही. म्हणजे व्हाईट पेपरवरच लिहिलं चालतं. हो हो, चालेल. टायपिंग करून घ्या शक्यतो हे सगळं. हां बोला, पुढं काय अडचण कुणाला आहे? म्हणजे मी समजेन की सगळ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग येते, बरोबर ना? आता सर तुम्ही एक त्याची कॉपी आपल्या ग्रुपवर टाकली आहे का? हो 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 दिलेली आहे. पुन्हा एकदा शेअर करू वाटलेच तर. पुढं बोला. बोला बोला बोला, पुढं कोण बोलणार आहे? स्क्रीन सगळ्यांनी सुरू केली तर बरं होईल. मला अटेंडन्स घेतो आणि मी थांबतो. समजलं ना सगळ्यांना? आता ह्यातनं काही प्रश्न निर्माण झालेत का अजून? सगळ्यांनी अथर्व सुरू करावे. सुरू करा. राहुल शिंगारेतून पण सुरू करा. स्क्रीन सुरू करा सगळं. अटेंडन्स घेऊन मी थांबतो. बाकी
बाकीच्यांनी सुरू केलेलं नाही. समीक्षा विजय काळे, शिंदे सर, दत्तप्रसाद सदस्य, राहुल तुम्ही करा सुरू. सुरू करा. ऑन जॉब ट्रेनिंग संदर्भात शंका समाधान झालं म्हणून टाकतो ग्रुपवरती. नंतर काय कोणाशी फोन यायला नको. पुन्हा पर्सनली फोन केले जातात, प्रत्येकाला उत्तर देणं शक्य नाही. एकदा एक ग्रुपला जॉईन झाले 100 लोक जॉईन होऊ शकतात. 100 लोकांना बोलता येऊ शकतं. थांबूया. अडचणी असल्या तर बोला, नाहीतर थांबूया. आहे का काय प्रॉब्लेम? हां, म्हणजे क्लिअर झालं. शीतल मॅडम तुमचं क्लिअर झालं. नेत्रा तुमचं क्लिअर झालं. सांगा, बोला. जे बोललेलं नाही ते बोला. प्रियंका भोसले बोला. बोला. बोलायला काय जाते, बोलायचं. पाठवलेलं आहे का? हां, अटेंडन्स राहिली आहे का? ते पाठवतो. ठीक आहे, अटेंडन्सचं पाठवतो, काय प्रॉब्लेम. हां, बोला ना. अरे वा, छान छान, अतिशय चांगला आहे. पहिल्यांदा तुझं अभिनंदन करतो की पॉलिटिकल सायन्सच्या रिलेटेड एखादा जॉब करते तू. म्हणजे तू सोशल मीडिया हँडल करते एका पक्षाचा, बरोबर. अरे वा, म्हणजे तुझं एक लेक्चर ठेवणं अपेक्षित असं मला वाटतं. एक लेक्चरवरती 10 मिनटं तू बोल, काय कशा पद्धतीने हँडल करते, किंवा 5 मिनटं बोल, सांग, कळू दे. सगळ्यांनी ऐका ती काय म्हणते. नाही तर तुझं पूर्ण प्रोफाईल आधी सांग आणि तुझ्या कामाचं स्वरूप कशा पद्धतीनं आहे आणि ह्यातनं काय फायदा होऊ शकतो राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना ते सांग. तुझं BA राज्यशास्त्राचं आहे का? ओके, अरे वा, छान. सांग तुझंच. आज तुला पिन करून टाकतो. तुझं सगळ्यांना तुझंच हे दिसलं पाहिजे. बोल. बरोबर बरोबर. अरे बरोबर. म्हणजे 10 लाख लोकांपर्यंत एखाद्या पक्षाचं जाहीरनामा, पक्षाची वेगवेगळी कामं आहेत, एखाद्या राजकीय नेतृत्वाचे काम आहे, याच्यामधून तुझा इन्कम कशा पद्धतीनं क्रिएट होतो जरा थोडक्यात सांग. जास्त काय डीपमध्ये सांगू नको, कारण सगळेच येतात तुझ्या क्षेत्रामध्ये. नंतर सांग तू व्यवस्थित काय त्याचं हां. अरे वा, छान. म्हणजे सध्या तू एक म्हणजे याच्यामध्ये मी परवा एकदा लेक्चरमध्ये सांगितलं होतं की डॉक्टर प्रकाश आंबेडकर जे आहेत, त्या प्रकाश आंबेडकरांचे कॅम्पेनिंग पूर्ण एक BAची विद्यार्थिनी करत होती. ती अशी तुझ्याच वयाची होती आणि त्या पद्धतीनं तिनं गेल्या 2019चं इलेक्शन तिनं आंबेडकरांचं पूर्ण कॅम्पेनिंग त्यांनी केलं होतं. याच्यामध्ये तुला मिळणारं महिन्याला वार्षिक माहे उत्पन्न किती आहे ते सांग. थोडक्यातच असावं पण सांग. हो, 30,000 मिळतात. ओके, म्हणजे आहे, चांगलं आहे, काय प्रॉब्लेम नाही. आणि तू स्वतः डिपेंड कोणावरती नाही, तू स्वतःचा जॉब शोधला आणि तू लागली आणि भविष्यात तुला प्रशासकीय अधिकारी व्हायचं आहे. ओके. आणि ह्याचा फायदा तुला भविष्यात होणार. म्हणजे आता जे तू हँडल करते याचा फायदा त्या भविष्यात तुला होणार. कशा अर्थानं म्हणेन की तू जर एखाद्या प्रशासकीय ऑफिसमध्ये गेले तर प्रशासकीय योजना तुला लोकांपर्यंत स्प्रेड करणं अत्यंत सोपं जाणार. कारण एखादी जनहित पब्लिक रिलेटेड कुठलीही योजना आहे, इतर गोष्टी आहेत, ते तुला पोचवायला सोपं जाईल.
आणि याच कार्यालयाच्या माध्यमातून तुझी ऑन जॉब ट्रेनिंग करावी. तुझ्या प्रशासकीय जे तुझे जे आहे म्हणजे तुझं जे सोशल मीडिया त्याला डिजिटल मार्केटिंग असंही म्हटलं जातं, आणि त्या डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून तुझ्या कामकाजाची पद्धत कशी चालते, याचं ट्रेनिंग तू कसं घेतलं, याचं बारकावं काय आहे, याचं तुला प्राप्त कौशल्य काय मिळालं, हे तू तुझ्या ह्याच्यातनं मांड. बरं. नाही, आता मी म्हणतो ऑन जॉब ट्रेनिंगचा विषय तुझा तो असावा, म्हणजे हां. ओके ओके बरं, ठीक. छान पद्धतीनं कर. एखादं नवं कौशल्य त्यातनं काय मिळते का ते तू तुझ्या रिपोर्टमध्ये येऊ दे, की बाबा इंस्टाग्राम हँडल असेल किंवा फेसबुक हँडल आहे किंवा व्हॉट्सअप आहे किंवा इतर किंवा जे पॉडकास्ट रिपोर्टिंग असतं ते पॉडकास्ट कशा पद्धतीनं पुढं आणलं जातं, हा पॉडकास्ट नावाचा प्रकार काय आहे, आणि या पॉडकास्टमधनं काय मुलाखती कशा पद्धतीनं, त्याला धक्कादायक मुलाखती पॉडकास्टला म्हटलं जातं, ही कशा लोकांसमोर आणल्या जातात, त्या पद्धतीनं तू मांडू शकते. अतिशय चांगलं झालं. पुढं कुणाला काय बोलायचं आहे असंच बोला, काय प्रॉब्लेम नाही. बोललं का माणसाचं मन हलकं होतं. इतरांना संधी देऊया. उद्योगपती शिनगारे बोला, काय PWDमध्ये करता का काम तुम्ही, कशाला ग्रामपंचायतमध्ये करता? PWD पब्लिक रिलेटेड गोष्टी ज्या आहेत, ज्या त्याला म्हणतात की नॉन ॲग्रिकल्चर लँड वापरावरती कशा पद्धतीनं मान्यता दिली जाते त्याच्यावरती बोला. इतर गोष्टीवरती तुम्ही ऑन जॉब ट्रेनिंग करा, त्याच्या परवानग्या कशा दिल्या जातात, म्हणजे NA करून देणं असेल किंवा शहरीकरणाचं जे कॉन्क्रिटीकरण चाललं आहे तुमचं, तर ते कॉन्क्रिटीकरणामध्ये काय कशा पद्धतीचं काम चालतं शासनाचं, तुमच्या काय असतात, शासनाच्या मागण्या काय असतात, लोकांच्या मागण्या काय असतात, याच्यावरती करा ऑन जॉब ट्रेनिंग. PWD ऑफिसमध्ये तुमची ओळख असेल तर. ऐकू येते का तुम्हाला? आवाज येतोय? जॉईन आहात का? पुढं दुसरी कोण आहे आणखी? बोला. बोललं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीनं ऑन जॉब ट्रेनिंग करावी सगळ्यांनी. बोला पटकन, का थांबायचं? रितिका सुपेकर, परवाच काय तर प्रॉब्लेम आलता ना. रितिका सावंत आलते. हां, रितिका सावंत या कोण आहेत? राधाबाई शिंदे इथं त्या कला शिक्षिका आहेत, म्हणजे ते आलते परवा. त्यांनी ऑन जॉब ट्रेनिंगचं माझ्या समोर माहिती घेऊन गेली. पुढं कालिदास शिंदे बोला सर. त्याच्यानंतर आणखी कोण आहे बोलू शकते? बोला. शंका सर्वांचं समाधान झालंय मग असं समजू का? थांबू का मी? मीटिंग बंद करायची का सर? कुलकर्णी सर, काय करूया? थांबूया? म्हणजे कुलकर्णी सर जरा तुमचं चालू द्या, त्या पोस्टाच्या माध्यमातून तुम्ही ते करा. म्हणजे हां, आणि पोस्टामध्ये इतर लोकांना जर मदत हवी असेल तर तिथल्या कोल्हापूर ऑफिसला किंवा सांगलीच्या ऑफिसला सांगून ठेवा. ऑन जॉब ट्रेनिंगसाठी जर कोण आलं तर त्यांना पोस्टामधल्या काय ज्या स्किल्स आहेत, म्हणजे तुम्ही म्हटलं की ते तुमचं काय म्हणतात ते लहान मुलीचं 5 वर्षाचे ते काय हे सुकन्या समृद्धी योजना किंवा पेन्शन योजना कशा पद्धतीनं त्या योजना समजावून सांगितल्या जातात, किंवा आधार कार्ड अपडेशन कशा पद्धतीने केलं जातं, याबद्दल तुमची पण मदत. हां, पासपोर्ट सेवा, बाहेरच्या देशामध्ये जाण्यासंदर्भात पासपोर्ट कसा काढला जातो किंवा पासपोर्ट संदर्भात कशी एकूणच साध्या सोप्या ह्याच्यामध्ये पासपोर्ट कसा काढला जावा, या संदर्भात जर एखादा ऑन जॉब ट्रेनिंग करण्यासाठी राज्यशास्त्राचा विद्यार्थी आला तर किंवा इतर विषयाचे विद्यार्थी आले तर त्यांना सांगून ठेवा की ऑन जॉब ट्रेनिंग करायला विद्यार्थी आला तर त्यांना ट्रेनिंग द्या म्हणून, तुमच्यामार्फत जाऊ द्या सर. तेवढं सहकार्य असू दे. ओके सर, थँक्यू सर.